भिवंडी इथल्या उपकारागृहातून पलायन केलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील संशयिताला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज कोल्हापुरात पकडलं। रवींद्र भोसले असं त्याचं नाव असून त्याला ठाणे जिल्ह्यातील शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यातील देवजीनगर नागरपोली इथं राहणाऱ्या रवींद्र धनाजी भोसले याच्यावर जबरी चोरी, घरफोडी आणि दुखापतीचे 31 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे निजामपुरा पोलीस ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत। निजामपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी रवींद्र भोसले याला भिवंडी इथल्या उपकारागृहात ठेवण्यात आलं होतं। 15 मार्च रोजी सायंकाळी रवींद्र भोसले यानं या उपकारागृहातील बाथरूम मधील ग्रिल उचकटून उपकारागृहातून पलायन केलं होतं। या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र राज्यात बिनतारी संदेशाद्वारे याबाबतची माहिती कळवली होती। त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी नाकाबंदी तसंच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं होतं। या दरम्यान सराईत गुन्हेगार रवींद्र भोसले हा कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळील पंचगंगा नदी घाटाजवळ आला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी जाऊन रवींद्र भोसले याला पकडलं। आज त्याला शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं।